तर आज शनिवार आहे ना, तर त्यामुळं आमच्या पप्पांचा हाफ डे असतो. सो पप्पा लवकर येतात जेवायला, तर त्यासाठी आज थोडीशी काहीतरी वेगळी भाजी आहे. शेपू कुणाला आवडतं सांगा बरं. मला तर फार आवडतं शेपू करायचं आहे. आणि इथं मम्मीने आमच्या कांदा टोमॅटो कापला आणि टोमॅटो हे करायला ठेवलं, पण काय करणार आहे मला पण माहित नाही. सो मी आल्यावर तिला विचारते की हिचं काय करणार आहे. काजू करी करणार आहे आमच्या मम्मीचं. तरी म्हणलं एवढा कांदा आणि एवढं टोमॅटो का कापलाय, तर सो ग्रेव्हीसाठी कापलंय. आणि चवळीची आमटी आणि शेपूची भाजी पण ना, आणि शेपूची भाजी असं काही आहे आता स्वयंपाक. आणि यस, मी तुम्हाला मम्मीच्या आमच्या काजू करीची रेसिपी शेअर करते, ठीक आहे. जसं की तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा तिने टोमॅटोचे एकदम असं नरम होण्यासाठी पहिल्यांदा टोमॅटो भाजायला ठेवलेत, म्हणजे त्याची ग्रेव्ही एकदम भारी होते. आणि तेवढं कांदा कापलाय आणि कांदा नंतर आपण भाजायचं. हे झाल्यानंतर इथं मम्मीनी मिरची पण त्यातच टाकली वाटतं, लसूण टाकलाय आणि कांदा असा मस्त भाजून घेतलाय. आणि तो परत मिक्सरला लावायचा मम्मी. आणि इथं काजू सोलती मधून, आणि त्याच्यामध्ये अद्रक पण आहे. तर हे पण काजू आम्ही एकदम ओरिजिनल मागवलेले आहेत. पप्पा आमची मुंबईने मागवतात, माहीत नाही, पण प्युअर मार्केटमधून मागवतात एवढं मला माहिती आहे. तर म्हणजे खाल्लं तर एकदम परफेक्ट खावं, नाही तर खाऊ नये, असं आमच्या पप्पांचं एक काय म्हणतात रूल आहे की खाल्लं तर चांगलं खायचं, नाही तर त्याला बघायचं पण नाही. कारण की सगळं आता काय म्हणतात त्याला, केमिकलचे सगळे प्रोडक्ट झालेत, फळांपासून सगळ्या गोष्टी. तर जेवढं आपण शेतात पिकवू तेवढंच खायचं. आणि असलं काही ड्रायफ्रुट्स खायचे असेल तर प्युअर खायचं. आणि असं आमच्या पप्पांचे फ्रेंड्स पण आहेत ना तिकडचे, तर त्यामुळं भेटतात. तर मम्मीने आमची सगळी तयारी केली. तर काजू घेतलेत, इथं जे पण मसाले लागतात, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला आणि हे धना पावडर. आणि इथं कढई ठेवली, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ऑइल ऍड करायचं. नेहमीप्रमाणे मी मम्मीचं आमच्या शूटिंग करणार आहे. आणि तिनं मला आधीच तिथून सल्ला दिलाय, तू काय करू नको, थांब मी आले. इतका विश्वास आहे मम्मीचा माझ्यावर. सो पहिल्यांदा मम्मीने इथं कांदा टाकलाय. आता मी असा हात लावणार होते, मला गाण सवय असं दाखवायची. आणि कुठं आहे उलट बघा, माझ्या भावाला आणि मम्मीला माझ्यावर इतका विश्वास आहे की तू करू नको बाई, थांब जरा, मी करते. सांगा तुमच्यावर किती विश्वास आहे तुमच्या घरच्यांचा. माझ्या घरचं तर स्वयंपाकाच्या बाबतीत 0 विश्वास. फक्त पप्पांना विश्वास आहे. पप्पांना मी काय पण करून देते, असंच करते छान. आणि आमच्या मम्मीला दिलं का हे कमी आहे, ती कमी आहे, असं आणि तसं. त्यामुळे मी नेहमी म्हणते का हे कमी आहे, आता कमी पडल्यानंतर कमी नको सांगायला. काय अगं खोटं बोलते. कमी पडल्यानंतर नको सांगायला, परत जरा अप्रिशिएट करायचं असतं माणसाला. जरी कमी पडलं असलं तरी म्हणायचं किती छान बनवते ना. आता व्हिडिओ चाललाय म्हणून तो चाललाय. जे वस्तू बनवायचे ते छान बनवते तू, माझ्यापेक्षा पण छान बनवते. मला सांगा, पिझ्झा करायला, बर्गर करायला, केक करायला, सँडविच करायला, असल्या गोष्टी सांगा, मी एकदम टॉप. पण हे असलं खीरण बीर खायला कसं आवडतं, खायला आवडतं, पण एकदा करायला लागलं ना ते तुमच्या महाग लागत असते. सो तुम्हाला पण सल्ला देते, जे करायचं थोडं थोडं शिका, सगळं शिकू नका. तर त्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पेस्ट ऍड केली आहे. हे चांगलं ना, साईडला तेल सुटेपर्यंत भाजून घे. मम्मीने इथं आता काजू भाजायला घेतलेत.
आणि इथं आता ती चटणी वगैरे ऍड करते. पहिल्यांदा गरम मसाला, तर त्यात थोडी मम्मीने हळद पण टाकली आहे, जसं की रेग्युलर याच्यामध्ये असतीच हळद प्रत्येक भाजीत. हेच आता आणि आता काजू टाकायचे भाजलेले. बंद करू का? नाही थांब. थोडं वाफवून द्यायचं. काय करते? थोडस लाल दिसावं म्हणून तडका, वरून तडका देण्यासाठी. इथं बेडगी मिरची, लाल तिखट, तडका चांगला बसावा. जेवढं तुम्हाला लागतंय ना तेवढं पाणी येतं. अशी क्वांटिटी बसते. आणि त्यात आता नमक. तर आता मला लिंबू आणायचं. सो हे आहे तर लिंबूचं झाड आमचं, बट मला आता एक पण लिंबू दिसत नाहीये. छोटे छोटे तो इथं एक आहे पण छोटा आहे फार. आता ना विलाज मला तोडावं लागल. माझ्याकडनं तर ये भाजी, कांदा, चपाती. काय केलं ते असं का पकडलंय? ते काप तर नाही दाखवत तुला. VIP आहे आमचं सत्यम. आणि ही लिंबू आमचे. साक्षी, भाजी कशी झाली? चांगली छान झाली. काजू करी छान झाले ना? छान झालं. चक्क मम्मीने आमची व्हिडिओ चालू करा. चांगली झाली भाजी, म्हणजे विदाउट एनी मसाला. आणि घी राईस, घी राईस पण छान झालाय. हा, ऍक्च्युली मम्मीने रेस्टॉरंट मध्ये बघितला होता आणि सत्यमची इच्छा होती की घी राईस करायचा. मम्मीने आमचा घी राईस पण केला मस्त. इथं मम्मी आमचा नवीन काहीतरी प्रकार तयार करते. म्हणजे नवीन नाही आहे, जुनाच आहे, पण खाण्यासाठी काहीतरी नवीन हवं त्यासाठी. तर सजोरी तयार करते. काय काय जण सांजोरी पण म्हणतात. तर त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवते. तर अगोदर इथं काय गे, हा राळे आहेत ते भाजलेत आणि इथं आहेत अजून ते पण भाजायचे. ही भाजती. आणि इथं पण कशाच तर मिक्स विलायची बारीक करून घेतलेली आहे. अर्धी वाटी, 1 वाटी गूळ विरघळून घेतलाय पाण्यामध्ये थोडासा. हा, म्हणजे एवढी कन्सिस्टन्सी होईपर्यंत गूळ विरघळून घेतलाय. त्यात पाणी टाकलं. विलायची पूड त्यातच टाकली. विलायची पूड पण टाकली आहे त्याच्यामध्ये. आणि कन्सिस्टन्सी लक्षात येऊ शकते ना. बंद करायचं. थोडंसं थंड झालं की मग ते सारण त्यात घालायचं. आम्ही भाजलेलं मगाशी दाखवलेलं ते इथं मम्मीने बारीक करून घेतलंय. नंतर हे फुगलं की घट्ट होतं. त्याला आता तसंच झाकून ठेवायचं 1 तास. म्हणजे त्यात ते फुगते का ती राळे येते? हा, आपण रव्याचा लाडू कसं करतो ना, पाकात टाकल्यानंतर थोडा वेळ ठेवतो तसंच ठेवायचं. आता हे किती वेळ ठेवायचं? अर्धा तास. एक अर्धा तास आता असंच ठेवायचं.
झाकून झाकून ठेवायचं. तर मम्मीने सजुरी केली सेम पुरणासारखं, पुरणपोळीसारखं त्यात ते फील करायचं असतंय है ना. दाबू नको फुगली फक्त पलटी टाक, दाबायची नाही. इथे केली आणि फ्लेम मोठाच ठेवायचा असतो का? मंद आचेवर तळून बघ तर कशी वाटली तुम्हाला काजू करी आणि सजोरीची रेसिपी मला नक्की सांगा. आणि व्लॉग कसा होता ते पण मला नक्की सांगा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे खूप जणांचे कमेंट्स आले होते की तुम्ही ड्रायफ्रुट्स कुठून मागवले, कसे, कितीला, काय वगैरे. तर आमचे पप्पा मुंबईने मागवतात, वाशी मार्केटमधून. तिथं ड्रायफ्रूटचं खूप मोठं मार्केट आहे आणि त्याची किंमत वगैरे आपल्या क्वांटिटीवर ठरते. सो माझे पप्पा आणि त्यांचे फ्रेंड्स मिळून मागवतात जास्त क्वांटिटीमध्ये, मग त्याच्यावरती त्याची किंमत ठरते. सो अशी एवढीशी मला इन्फॉर्मेशन द्यायची. आणि ते पार्सल लक्झरीमधून येतं, मग इथं आपल्याला घ्यायला जावं लागतं. सो अशी काही त्याची इन्फॉर्मेशन. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.